रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. न खाई भोगी तो सदा रोगी हे आपण नेहमीच ऐकलं असेल. भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणूनही मानला जातो. पण भोगी या शब्दाचा या सणाला दुसराही अर्थ आहे. जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात. त्याचप्रमाणे भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ तयार करून सवासणी जेवायस बोलवतात. तसेच शक्य नसल्यास त्या पदार्थांचा शिधा तिच्या घरी देखील पोहोचवला जातो. यालाच भोगी देणे असंही म्हणतात. तर येत्या सोमवारी भोगी आहे. भोगीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते. इंद्रदेवाने आपल्या शेतात उदंड पीक पिकावं म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे. ती पिकं वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते. हिवाळ्याच्या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात. शेताला नवीन बहार आलेला असतो. त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लाभतो. मग या मोसमात शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ मिश्रित बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेत असतो. आता आपण जेव्हा भोगीची भाजी बनवत असतो तेव्हा कोणत्या भाज्यांचा समावेश करावा, तसेच कोणत्या भाज्या चुकूनही घेऊ नये, तसेच भोगीच्या दिवशी अंघोळ करताना त्या पाण्यामध्ये कोणत्या वस्तू टाकाव्यात याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये रामकृष्ण हरी किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आता या भोगीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो, त्या सेवेचे फळ हे आपल्याला गणित मिळत असते. कारण की त्या वेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते. आता भोगीच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये देखील काही वस्तू टाकायच्या आहेत. या दिवशी केसावरून पाणी घेतलं जातं, अभ्यंग स्नान केलं जातं. तर आपण सफेद तीळ घ्यायचे आहे, ते थोडेसे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे. त्यानंतर आपल्याला हळद घ्यायची आहे. मग अगदी हळकुंड बारीक करून घेतलं तरी पण चालेल, किंवा ते नसेल तर तुम्ही बाजारात मिळणारी हळद देखील घेऊ शकता. याचा आपल्याला उटणं तयार करायचं आहे आणि अंघोळीच्या अगोदर हा लेप आपल्या शरीराला लावायचा आहे. आपल्या पूर्ण शरीराला हा लेप लावावा. त्यानंतर आता अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण 2 थेंब गंगाजल टाकावं. जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला गंगाजल सहज मिळून जाईल. गंगाजल नसेल तर अंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावं. गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत आपण अंघोळ करावी. यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ प्राप्त होत असते. तसेच या पाण्यामध्ये आपण सफेद तीळ टाकायचे आहे आणि चिमूटभर हळद देखील टाकायची आहे. हळद ही भगवान विष्णू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते. अगोदर आपण तीळ आणि हळदीचं लेपन लावावं आणि त्यानंतर अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकून अंघोळ करायची आहे. आता अगदी घरामध्ये लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू जरूर टाकाव्या. यामुळे त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता ही दूर होत असते. तसेच सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो. एखादी व्यसनाधीन व्यक्ती असेल किंवा आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये देखील आपण या वस्तू आवर्जून टाकायलाच पाहिजे. आता या भोगीच्या दिवशी आपल्याला मिक्स भाजी बनवायची आहे. याला खेंगट देखील म्हणतात. तसेच आपल्याला याचा नैवेद्य देखील अर्पण करायचा आहे. हिंदी भाषिक देवाला नैवेद्य अर्पण करणे याला भोग चढवणे असं म्हणतात. त्यानुसार आपण कमावलेली कष्टाची मीठ भाकरी देवाला अर्पण करून देवाकडे प्रार्थना करावी. तिळाचे तेल कापसाची वात दिवा तेऊ मध्यान्ह रात 2 ओळीत केवढा आशय समावला आहे पहा. तिळाचे तेल आणि कापसाची वात बाजारातून विकत आणलेली नाही बरं, तर आपल्या शेतातून उत्पादित केलेली आणि त्याचा लावलेला दिवा मध्यरात्रीपर्यंत तेवत राहो. एवढा खर्च करण्याचे सामर्थ्य आणि दानत आमच्या ठाई असू दे रे देवा. महाराजा, आपल्याकडे शेत नाही की आपण शेतकरी नाही, परंतु हीच प्रार्थना आपण आपल्या बळीराजाला वैभव प्राप्त हो म्हणून नक्कीच करू शकतो. कारण आपला अन्नदाता सुखी राहिला तरच आपण सुखी आणि सुख उपभोगी होऊ शकतो. तसेच या दिवसांमध्ये जुन्या वाईटाचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात. वर्षभर काही चुकले असल्यास तिळगुळ देऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर नात्यातील गोडवा टिकून राहावा अशा शुभेच्छा देखील दिल्या जातात. आता या दिवशी काही ठिकाणी सुगड हे पूजले जातात. सुगडामध्ये भाजी भाकर ही भरून ठेवत असतात. आपण जी काही मिक्स भोगीची भाजी बनवत असतो तर ती भाजी सुगडांमध्ये ठेवली जाते आणि त्यानंतर त्यासोबत भाकरी देखील ठेवतात आणि नंतर मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी ही भाजी खाल्ली जाते. अशी देखील काही ठिकाणी पद्धत आहे. आपण जर या पद्धतीचा अवलंब करणार असाल तर आपण अगोदर सुगड पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपण त्यामध्ये भाजी भाकर ठेवायची आहे. मग ती तुम्ही संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी
ग्रहण करू शकता, कारण की प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी असते। तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही या दिवशी भोगीचा सण हा नक्कीच साजरा करू शकता। आता भोगी सणाच्या दिवशी आपल्याला काही भाज्या या घ्यायच्या असतात। या भोगी सणाच्या दिवशी विशिष्ट पदार्थ तयार करण्याची पद्धत आहे। या सणाला सर्व प्रकारच्या भाज्या एकत्र तयार करून केलेली भाजी भोगीची भाजी। यात प्रामुख्याने हरभरा, पावटा, घेवडा, वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणा, वाटाणा, चाकवत, फ्लावर आदी भाज्या वापरल्या जातात। तसेच या प्रत्येक भाजीचं वेगवेगळं महत्त्व देखील आहे। वांग हे वातळ असल्याने याचा वापर अनेकदा करू नका असे सांगण्यात येते, मात्र आयुर्वेदानुसार थंडीच्या दिवसांमध्ये वांग्याचे भरीत व वांग्याची भाजी खाणे आरोग्यदायी ठरते। तसेच शेंगदाणा आणि तीळ हे स्निग्ध पदार्थ असून यामुळे शरीराला अधिक ऊर्जा प्राप्त होते। याशिवाय याच्या खाण्याने त्वचेवरील कोरडेपणा कमी होण्यास मदत होते। या भाजीसह दूध, दही, तूप, लोणी, ताक असे दुग्धजन्य पदार्थही खावेत, जेणेकरून शरीरात उष्णता निर्माण झाली तरीही पोटात थंडावा राहील। शरीराला ऊब मिळण्यासाठी भोगीची भाजी तयार करण्यात येते। तसेच या भाज्या खाऊन तुमची तब्येत देखील चांगली राखण्यास मदत मिळते। तसेच यासोबत बाजरीची भाकरी देखील बनवली जाते। बाजरी हा उष्ण पदार्थ आहे आणि थंडीमध्ये बाजरी खाणे उत्तम मानले जाते। शरीराला उष्णता देणारे आणि कफनाशक असा बाजरी हा पदार्थ आहे। यामध्ये तीळ मिसळून बाजरीचे पीठ भिजवावे आणि त्याची भाकरी बनवावी। ही भाकरी भोगीच्या भाजीसह अप्रतिम आणि स्वादिष्ट लागते। दोन्ही उष्ण असल्याने शरीराला ऊब मिळून थंडी वाजत नाही अशी देखील मान्यता आहे। आता आपली भोगीची भाजी आणि बाजरीची भाकर बनवून झाल्यानंतर आपण याचा नैवेद्य प्रथम देवापुढे ठेवायचा आहे, किंवा तुमच्या इथे गोमाता असेल तर गोमातेला देखील तुम्ही पहिला नैवेद्य अर्पण करू शकता। तर आपण देवघरामध्ये प्रथम एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। एक प्लेट घ्यायची आहे। प्लेटमध्ये अखंड तांदूळ टाकायचे आहे। तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करावं। त्यानंतर मातीची पंती किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे। या दिव्यामध्ये आपण शुद्ध तूप टाकू शकता। शुद्ध तूप नसेल तर तिळाचं तेल, मोहरीचं तेल वापरलं तरी पण चालेल। या दिव्यामध्ये देखील आपण चिमूटभर हळद टाकायची आहे। तसेच या दिव्यामध्ये देखील आपण 11 किंवा 21 तीळ टाकायचे आहे। त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे आणि त्यानंतरच आपण हा नैवेद्य अर्पण करायचा आहे। आता हा नैवेद्य अर्पण केल्यानंतर या दिवशी आपण ओम सूर्याय नमः, ओम सूर्याय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा। यामुळे आपल्याला आयु आरोग्य लाभतं। आपल्या आयुष्यातील अडचणी, अडथळे, संकटे दूर होतात अशी मान्यता आहे। यासोबत आपण विष्णू सहस्रनामाचे देखील पठण करावे। विष्णू सहस्रनामामध्ये भगवान विष्णूंच्या 1000 नावांचा उल्लेख आहे। अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता। श्रवण केलं तरी पण चालेल, पण या दिवशी आपण विष्णू सहस्रनाम हे जरूर म्हणायचे आहे। आता आपलं विष्णू सहस्रनाम आणि ओम सूर्याय नमः हा मंत्र म्हणून झाल्यानंतर तुमची इच्छा, मनोकामना ही तुम्ही देवापुढे सांगायची आहे। आता यानंतर नैवेद्य आपण तिथे ठेवायचा आहे। नैवेद्यानंतर तुम्ही ग्रहण करायचं आहे। या दिवशी तुळशीजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करावा। तसेच आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर देखील आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। आता या दिवशी आपण घरामध्ये कोणत्या भाज्यांचा समावेश करायचा नाही। यामध्ये आपण कांदा, लसूण हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे। तसेच आपण मसूर डाळ देखील त्या भोगीच्या भाजीमध्ये टाकायची नाही। तसेच संक्रांतीच्या दिवशी हमखास खिचडी बनवली जाते, तर त्यामध्ये डाळी टाकत असताना तेव्हा देखील आपण मसूर डाळीचा वापर हा चुकूनही करायचा नाही। तसेच भोगीच्या दिवशी भाज्या या तोडल्या जात नाही। त्यामुळे आपल्याला ज्या काही भाज्या घ्यायच्या असतील किंवा तोडायच्या असतील तर त्या भाज्या तुम्ही अगोदरच्या दिवशीच तोडून ठेवायच्या आहे, याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे। तसेच मसूर डाळीची भाजी आपण अगदी भोगीच्या अगोदरचा जो दिवस आहे त्या दिवशी संध्याकाळी देखील ग्रहण करायचे नाही। तसेच या भोगीच्या दिवशी, संक्रांतीच्या दिवशी, किंक्रांतच्या दिवशी आपण मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे। अगदी भोगीच्या अगोदरचा जो दिवस आहे त्या दिवसापासूनच आपण मांसाहार वर्ज्य करावा। तसेच आपल्याकडून कुणाचा अपमान होणार नाही, घरामध्ये भांडण, तंटे, वादविवाद होणार नाही याची देखील काळजी आपल्याला घ्यायची आहे। कारण की आपण जर असे केले तर आपल्याच घरामध्ये नकारात्मकता ही पसरत असते। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रमैत्रिणींसोबत जरूर शेअर करा, चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।